अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दलची ही गोष्ट 90% लोकांना माहीत नाही. 350 वर्षांपूर्वी जेव्हा अहिल्याबाईंनी इंदूरची सूत्रे हातात घेतली त्यावेळी राज्यासमोर एक खूप मोठे संकट होते. ते म्हणजे भिल्ल दरोडेखोर. ते दररोज जंगलातून येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या लुटत असे व त्यानंतर प्रवाशांना सुद्धा मारत असे व त्यामुळे राज्याचे संपूर्ण व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. मग अशा वेळी कोणत्याही राजाने असा विचार केला असता की मी सैनिकांना घेऊन त्या दरोडेखोरांना अटक करेल. पण अहिल्याबाईंनी एक क्रांतिकारी विचार केला. हे भिल्ल जन्मतः चोर नव्हते, तर ते गरिबीमुळे व भुकेमुळे चोर बनले होते. मग त्यावेळी अहिल्याबाईंनी त्या सर्व दरोडेखोरांना दरबारात बोलवले व त्यांना शेती करण्यासाठी मोफत जमीन दिल्या व त्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यांसाठी सुद्धा एक नियम केला की ज्यावेळी तुम्ही जंगलातून याल किंवा जाल त्यावेळी तुम्हाला भिल्लांसाठी एक भिल्ल कौल नावाचा छोटा कर द्यावा लागेल व त्यानंतर तुमची सर्व सुरक्षा तेच पाहतील. याचा परिणाम असा झाला की ज्या लोकांच्या हातात कालपर्यंत शस्त्रे होती त्या हातात आज नांगर आले. जे लोक काल लुटारू होते ते आज राज्याचे अधिकृत सुरक्षा रक्षक बनले. काहीच दिवसात राज्याची गुन्हेगारी शून्य झाली होती. मग आज आपल्याला असा बोध मिळतो की गुन्हेगाराला मारण्यापेक्षा गुन्हेगारीची पाळेमुळे नष्ट करणे हेच खऱ्या राष्ट्रमातेचे व आदर्श राज्यकर्त्याचे लक्षणे असतात.